जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कसोटी हा प्रकार शिकत होतो. कसोट्यामध्ये आपण बेसिक कसोट्यांचे नियम बघितले होते आणि त्यानंतर कसोटी तयार कशी होते ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं आणि सांगितलं होतं. आज आपण पुढच्या कसोट्या बघणार आहोत. त्याच्या अगोदर मी परत एकदा तुम्हाला कसोटी कशी तयार होते किंवा कसोटी कुठून तयार होते ते सांगतोय थोडक्यात. ठीक आहे, तर सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. बघा आपण पाहू आता. त्याच्यामध्ये कसोट्यांमध्ये आपल्याला काय बघायचंय किंवा आपल्याला काय शिकायचंय, तर आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की काही नियम सारखे असतात. जसे की 2चा नियम आपण पाहिला, 4चा पाहिला, त्यानंतर 8चा नियम आपण पाहिला होता, त्यानंतर 16चा नियम आपण पाहिला होता, त्यानंतर अशाच प्रकारे 32चा पण नियम असतो, 64चा नियम असतो, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. 64च्या नंतर 128चा नियम तसाच असतो. मग आपण 2च्या नियमामध्ये शिकलो होतो की 2ची कसोटी कशी तयार होते किंवा 2चा काय नियम आहे. तर एखाद्या संख्येला भागत असताना त्या संख्येच्या एकक स्थानी सम अंक असेल तरच त्या संख्येला 2 न भाग जातो, नाही तर जात नाही. म्हणजेच काय, 2 न भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी कोण असलं पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असला तरच त्याला भाग जाणार, नाही तर जाणार नाही. हे आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर 4ची कसोटी मी तुम्हाला सांगितली होती. जसं 2च्या कसोटीत शेवटचा एक अंक पाहावा लागतो, तसंच 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक आपल्याला पाहावे लागतात. म्हणजे एखादी संख्या आहे, इथं आपण लिहिले 7, इथं लिहिले 8, इथं लिहिले 9, इथं लिहिले 3, इथं लिहिले 2, या संख्येला 4 न भाग जातो का नाही जात हे कसं ओळखायचं? तर याचे शेवटचे 2 अंक पाहिजे कोण येतं. मग शेवटचे 2 अंकांपासून तयार झालेली संख्या कोण आहे? 32. 32 ला 4 न भाग जातो का? 4 1 4, 4 8 32, याला पूर्ण भाग गेला 4 न, म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 न भाग जाणार आहे. 4च्याच नियमामध्ये पुन्हा एक कंडिशन अशी असते की जर का दिलेल्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील तरी सुद्धा त्या संख्येला 4 न भाग जातो. ठीक आहे. मग 4ची कसोटी आपण पाहिली होती. 8च्या कसोटीमध्ये आपण शिकलो होतो की दिलेल्या संख्येचे शेवटचे 3 अंकाला जर 8 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 न भाग जातो. त्यानंतर आपण 16ची कसोटी पाहिली. दिलेल्या संख्येचे शेवटच्या 4 अंकांना जर का 4 अंकापासून तयार झालेल्या संख्येला जर का 16 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 16 ने भाग जातो. 32चा पाहायचा असेल तर 5 अंक घ्यावे लागतात, 64चा पाहायचा असेल 6 अंक घ्यावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या नियमामध्ये आपण पाहिलं होतं. दुसऱ्या नियमामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3ची कसोटी असेल, है ना, त्यानंतर 9ची कसोटी, त्यानंतर 27, नंतर 81. आता एवढ्या मोठ्या कसोटीचं आपल्याला काम पडत नाही, पण बेसिक मध्ये 3 आणि 9ची कसोटी मी तुम्हाला सांगितली होती. 3ची आणि 9ची कसोटी सारखी आहे. 3ची कसोटी काय सांगते, तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. 9ची कसोटी सुद्धा तशीच आहे. 9ची कसोटी सुद्धा ते सांगते, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. म्हणजे काय, समजा एक संख्या घेतली, 7 घेतले, 5 घेतले, 4 घेतले. ठीक आहे. आता पहा, 7 5 12, 12 4 16, 16 आणि इथे घेतले परत 2. ठीक आहे. आता बघा ही संख्या आहे, या संख्येला 3 न भाग जातो का हे कसं चेक करायचं? तर 7 5 12, 12 4 16, 16 2 18, 18ला जर 3 न भाग जात असेल तर या संख्येला बी 3 न भाग जातो. म्हणून या संख्येला, आता बघा याची बेरीज 18 झाली, 18ला 3 न भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार. 9चा पण नियम सेम आहे. 9चा नियम काय सांगतो, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. 7 5 12, 12 16, 16 2 18, 18ला 9 न भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 9 न भाग जाणार. तिला 3 न पण भाग जाणार, 9 न पण भाग जाणार. पण प्रत्येक संख्येला, ज्या संख्येला 3 न भाग जातोच असं, त्याच संख्येला 9 न सुद्धा भाग जाईलच असं नाही. आता पहा, लक्ष द्या इकडं. त्यानंतर आपण 27ची कसोटी पाहिली होती, त्यानंतर आपण 81ची कसोटी पाहिली होती आणि 1 ते 10 पर्यंत आपण 5ची पण कसोटी पाहिली, 10ची पण कसोटी पाहिली. 1 ते 10 पर्यंत 6ची बी कसोटी मी तुम्हाला शिकवली आणि 6च्याच कसोटीमधून मी तुम्हाला शिकवलं की कसोटी तयार कशी होते. ठीक आहे. आपण उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पाहिलं होतं की 6ची कसोटी तयार करत असताना 6चे अवयव पाहायचे कोणते येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर पहा, लक्ष द्या इकडं, मी तुम्हाला उदाहरणामध्ये 36ची कसोटी करून दाखवली होती. आपण मोठ्या संख्येची नियम तयार करून पाहू. जर समजा आपल्याला 72ची कसोटी तयार करायची असेल तर काय करता येईल. ठीक आहे. आता पहा काय होत आहे, समजा 72ची कसोटी तयार करायची, पहिले 72चे अवयव पाडायचे. अवयव म्हणजे काय असतं, तर बघा लक्ष द्या इकडं, कोणतीही संख्या दुसऱ्या कोणत्या तरी संख्येपासून तयार झालेली असते, म्हणून हिचे कोणकोणते अवयव पडतात? 72 1 72, हा पहिला अवयव पडेल याचा. परत 2 गुणिला 36, हा याचा दुसरा अवयव पडेल. 36 दुनी 72. त्यानंतर बघा याच्यामध्ये तिसरा अवयव याचा पडणार आहे. ठीक आहे. 3 गुणिला 24, 24 त्रिक 72. नंतर याचा चौथा अवयव पडणार आहे का पहा, तर चौथा सुद्धा अवयव याच्यामध्ये पडेल. ठीक आहे. 4 गुणिला 18, 18 चूक 72. त्यानंतर याचा पाचवी अवयव पडणार नाही, 6वा पडेल.
बार सकम 72, ठीक आहे. त्यानंतर 72 सहावा अवयव पडणार, याचा 7वा अवयव पडणार नाही. नंतर 8वा अवयव पडणार, 8 9 72, परत 9वा अवयव पडणार, 9 8 72, परत 12वा अवयव पडणार. अशा पद्धतीने हे एवढे अवयव आहेत कोणाचे, 72चे. आता आपल्याला 72चा जर नियम तयार करायचा असेल तर इथं काही अवयव कॉमन असतील, असा एक अवयव असेल जो कॉमन नसेल म्हणजे असामायिक अवयव असेल. आपल्याला नियमामध्ये कसोटीच्या असामायिक अवयव घ्यायचा आहे. म्हणजे काय, समजा सामायिक अवयव कोणता आहे तर 1 न 72 जर भाग जात असेल, ठीक आहे, तर ह्यो झाला सामायिक अवयव. 2 न 36 भाग जात असेल तर हा सुद्धा सामायिक अवयव. 3 न 24 भाग जातोय, ह्यो सुद्धा सामायिक अवयव. आता इथं असामायिक अवयव कोणता आहे बघा, हा पण सामायिक अवयव. आता असामायिक अवयव कोणता आहे, 8 गुणिला 9, म्हणजेच काय 8 न 9 भाग जात नाही आणि 9 न 8 भाग जात नाही. ठीक आहे, बर याचं काय करायचं, 4 गुणिला 18, ठीक आहे. हा सामायिक अवयव का असामायिक अवयव, तर हा सामायिक अवयव, कारण याचे जे अवयव पडतात जसे की 4 चे कोणकोणते अवयव पडतात, 4 कोणापासून तयार झाला तर 2 गुणिला 2 पासून. 18 कोणापासून तयार झाला तर 18 तयार झालाय 2 गुणिला 3 गुणिला 3, बेत्रिक 6 सैंत्रिक 18, अशा रीतीनं. मग याच्यामध्ये पण कॉमन अवयव कोणता कोणता आहे, इथं 2 आला इथं 2 आला, मग हा सामायिक. हा कोण आहे, सामायिक अवयव. मग याच्यामध्ये असामायिक अवयव कोणता आहे तर 8 9 72 किंवा 9 8 72. 8 न 9 भाग जात नाही आणि 9 न 8 भाग जात नाही, म्हणून हे दोन कोणते आहेत, हे असामायिक अवयव. म्हणून कसोटीच्या नियमामध्ये कोणता अवयव घ्यायचा तर कसोटीच्या नियमामध्ये हाच अवयव घ्यायचा, 8 आणि 9. म्हणजेच काय, ज्या संख्येला 8 ने व 9 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला त्या संख्येला 72 न सुद्धा पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीनं 72 ची कसोटी काय होते, तयार होत असते. ठीक आहे, असे कोणतीही कसोटी तुम्ही आता तयार करू शकता, कोणताही नियम तयार करू शकता. समजा उदाहरणार्थ आपल्याला तयार करायची 45 ची कसोटी किंवा 45 चा नियम पाहायचा की 45 ने नेमकं कोणत्या संख्येला भाग जातो, मग 45 चे अवयव पहा कोणते येतात. ठीक आहे, मग 45 चा जर अवयव आपण पाहिला तर 45 चे कोणकोणते अवयव, तर 45 पहिला अवयव पडतो याचा 1 गुणिला 45, याचा दुसरा अवयव पडणार नाही, याचा तिसरा अवयव पडेल 3 गुणिला 15. ठीक आहे, 15 3 45, याला 4 ने भाग जात नाही म्हणून चौथा अवयव पडणार नाही. याचा 5वा अवयव पडेल 5 गुणिला 9, 5 न 45, याचा 6वा अवयव पडणार नाही, याचा 7वा पडणार नाही, 8वा नाही, 9वा पडेल, 9 5 45, म्हणजे हेच अवयव आता रिपीट होणार. मग आता 45 मध्ये कोणता नियम घ्यायचा आहे बघा, लक्ष द्या. ज्या वेळेस ह्यो जर अवयव आपण पाहिला, सॉरी इथं 42 लिहिलं गेले, ठीक आहे, इथं जर ह्यो पहिला अवयव आपण पाहिला, ठीक आहे, पहिला अवयव जर पाहिला तर 1 न 45 भाग जातो हा सामायिक आहे, 3 न 15 भाग जातो हा पण सामायिक आहे, 5 न 9 भाग जातो का तर नाही, 9 न 5 भाग जातो का तर अजिबात नाही. याचा अर्थ असामायिक अवयव कोण आहे, असामायिक अवयव 5 गुणिला 9, 5 न 45. म्हणून 45 ची कसोटी काय तयार होऊ शकते, तर ज्या संख्येला 5 ने व 9 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 45 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. अशा रीतीने कसोटी तयार होत असते. आता बघा 1 ते 10 पर्यंतचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला कोणकोणती कसोटी सांगितली होती, 2 ची सांगितली, 3 ची झाली, 4 ची पण झाली, 5 ची पण झाली, 6 ची पण झाली. ठीक आहे, त्यानंतर आपण 8 ची कसोटी घेतली, 9 ची पण घेतली आणि 10 ची पण घेतली. इथं फक्त एकच कसोटी राहिली, ती म्हणजे 7 ची कसोटी. 7 ची कसोटी कधीच वापरायची नाही. जिथं 7 न कोणत्याही संख्येला भाग द्यायचं काम पडेल तिथं भाग देऊन पाहायचा. आता का वापरायची नाही सांगतो, कारण याचा जो नियम आहे थोडा कठीण आहे, वेळ लागतो. त्याच्यापेक्षा भागाकार करायला कमी वेळ लागेल एवढा वेळ याच्या नियमाला लागतो. उदाहरणार्थ 7 ची कसोटी काय सांगते पहा, दिलेल्या संख्येतील, ठीक आहे, दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येतून वजा करून जर त्या उरलेल्या संख्येला 7 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. म्हणजे काय, समजा मी एक संख्या घेतली, मी घेतली तर 343. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, याला या 343 ला 7 ने भाग जातो का नाही हे कसोटीच्या नियमानुसार जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, हा जो शेवटचा अंक आहे याची दुप्पट घ्यायची. मग शेवटच्या अंकाची दुप्पट 3 ची दुप्पट किती होते तर 6 होते.
ती उर्वरित संख्येतून म्हणजे कोणती संख्या शिल्लक राहिली 34, 34 मधून ती दुप्पट मायनस करायची. 34 मधून 6 गेले किती उरतात रे? 28 उरतात. जर या 28 ला जर का 7 न पूर्ण भाग जात असेल, 7 एक 7, 7 चोक 28 अशा पद्धतीनं पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला सुद्धा काय होतोय? 7 न पूर्ण भाग जातो. आता एवढ्या लंब्या प्रोसेस मध्ये कसोटीचा नियम वापरल्यापेक्षा डायरेक्ट या 343 ला जर का 7 न भागून पाहिलं तर तेवढाच कमी वेळ लागेल. ठीक आहे. 7 चोक 28, 6 उरले 63 झाले आणि 7 न 63 49 वेळा भाग जाईल कारण 7चा तो काय घन आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं 7ची कसोटी काम करत असते. त्याच्यामुळे 7ची कसोटी नाही वापरली तरी चालेल. आता सगळ्यात महत्वाची कसोटी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यातून डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या कसोटीवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात ती कसोटी म्हणजे 11ची कसोटी. ठीक आहे. 11ची कसोटी काय सांगते थोडक्यात सांगतो. 11ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येतील समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांच्या बेरजेतील फरक हा एकतर 0 असावा किंवा 11 असावा किंवा 11च्या पटीत असावा तरच त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो अन्यथा जाणार नाही. असं कोण सांगते? 11ची कसोटी. बघा काय म्हणते. जसं की समजा आपण उदाहरणार्थ 11ची कसोटी आपल्याला बघायची. 11ची कसोटी. ठीक आहे. काय सांगते 11ची कसोटी? तर दिलेल्या संख्येतील समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांच्यातील फरक हा यांच्या बेरजेतील फरक हा 0 असला पाहिजे किंवा 11 असला पाहिजे किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. 11च्या पटीत म्हणजे 22 असेल, 33 असेल, 44 असेल, 55 असेल, 66 असेल, 77 असेल, 88 असेल, 99 असेल, 110 असेल, अशा पद्धतीने असला पाहिजे. 121 असेल तरच 11ने भाग जातोय नाही तर जाणार नाही. बघा मी काही अंक घेतो. समजा आपण इथं घेतले 4. ठीक आहे. इथं घेतले 5. ठीक आहे. त्यानंतर इथं घेतले 3. इथं घेतले 2. ठीक आहे. या संख्येला किती झाले? 4532. या संख्येला 11ने निशेष भाग जातो का नाही ते आपल्याला बघायचं. मग आता भाग जाण्यासाठी काय बघावं लागतं बघा. या संख्येतील समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक याच्यातली बेरीज करायची. सरळ सरळ एक अंक सोडून बेरीज करायची. म्हणजे काय? 4 आणि 3 ची बेरीज होईल. 4 आणि 3 किती होतात? 6. ठीक आहे. समोर पहा. आता हे एक अंक सोडून बेरीज करा. 5 आणि 2 7. मग आता या दोघांची जी बेरीज आली ना या बेरजेतील डिफरन्स जो आहे फरक हा एक तर 0 असेल. 7तून 7 गेले 0. मग फरक जर 0 आला असेल तर या सगळ्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. किंवा मग कोण यायला पाहिजे? 11 यायला पाहिजे. किंवा मग 11च्या पटीत जसं 22 असेल, 33 असेल, 44 असेल असं यायला पाहिजे. तरच त्या संख्येला 11ने भाग जातो अन्यथा जाणार नाही. म्हणून आता पहा 45 आणि 32 याच्या समस्थानच्या अंकांची विषमस्थानच्या अंकांची बेरीज करून बेरजेचा फरक आपण आणला. इथं 0 आला म्हणल्यावर 100% या संख्येला काय होणार? तर या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार. 11ने भाग देऊन पाहू आपण. 11 चूक 44 उरला 1 झाले 13. 11 एक 11 उरले 2 हा 2 झाले 22 आणि 11 दुनी 22. 412 वेळेस भाग गेला 11 कितीला? 4532 ला. ही कसोटी अशी की तुम्हाला डायरेक्ट परीक्षेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. परत एकदा बघू आपण. मोठी संख्या घेऊ थोडी. काही प्रश्न पण मी तुमच्यासाठी आणलेले ते प्रश्न आपण क्लिअर करू याच्यामध्ये. बघा लक्ष द्या इकडं. समजा मी एक संख्या घेतो. इथं मी घेतले 7, इथं घेतले 5. ठीक आहे. इथं घेतले 4, इथं घेतले 6. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर इथं घेतले 5. ठीक आहे. आता पहा आणि इथं घेतले परत एकदा 5. या संख्येला 11ने निशेष भाग जातो का नाही ते आपल्याला पाहायचं. जर या संख्येच्या बेरजेतील फरक हा 11 असेल, 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तरच भाग जाईल नाही तर जाणार नाही. मग काय करतोय बघा लक्ष द्या इकडं. समजा या संख्या घेतली याच्यामध्ये एक घर सोडून बेरीज करा. 7 आणि 4 11. 11 आणि 5 होता 16. ठीक आहे. यांची बेरीज करा. 6 आणि 5 11. 11 आणि 5 रे 16. मग दोघे मधला फरक किती उरायला? 0 उरायला. फरक किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे नाही तर 11 यायला पाहिजे नाही तर 11च्या पटीत आला पाहिजे तरच भाग जातो नाही तर जात नाही. मग फरक 0 आला नाही तर 100% भाग जाणार म्हणजे जाणार. लक्षात आलं?
अशा पद्धतीनं कसोटी काम करत असते कोणाची? अकराची. ठीक आहे, याच्यावर काही उदाहरणं आपण आणलेले आहे, ते उदाहरणं आपण पाहू थोडक्यात. जसं की समजा हे एक उदाहरण इथं 792 स्टार 9 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी, ठीक आहे, कोणता अंक असावा? हे प्रश्न आहे. बघा लक्ष द्या इकडं. त्याचं म्हणणं असं आहे की ही एक संख्या आहे पूर्णच्या पूर्ण. कोणती? बघा 792 स्टार 9, 792 स्टार 9 ही पूर्ण संख्या आहे. या संख्येला कोण भाग जातो रे? तर 11ने निशेष भाग जातो. तर स्टारच्या ऐवजी कोणता अंक ठेवावा किंवा कोणता अंक असावा? मग काय करणार मी? पहा लक्ष द्या इकडं. जसं की आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक घर सोडून बेरीज करायची. 7 आणि 2 9, 9 आणि 9 18, इकडे बेरीज आली 18. ठीक आहे, आता त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करायची 9 अधिक स्टार. ठीक आहे, मग मला सांगा इकडे जर बेरीज 18 आली असेल तर इकडे बी बेरीज किती आली पाहिजे? 18 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 18. मग 18 येण्यासाठी स्टारच्या जागी कोण घेऊ शकतो आपण? तर 9 मध्ये किती मिळवल्यावर 9 18 होतील. तर 9 मध्ये 9 मिळवल्यावरच 18 होतील. तेव्हा इकडं पण 18 आणि इकडं पण 18. दोघांचा काय करणार? फरक. फरक किती उरला? 0. आणि फरक जर 0 आला तरच त्या संख्येला काय होणार आहे? 11 भाग जाणार आहे. म्हणून आपल्याला स्टारच्या ऐवजी कोण घ्यायचं आहे? तर आपल्याला स्टारच्या ऐवजी घ्यायचं आहे बघा 9. किती घ्यायचं आहे? 9. अशा रीतीने प्रश्न सोडवायचे असतात. अशा रीतीने 11च्या कसोटीमध्ये आपल्याला बघायचं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. ही संख्या आहे कोणती? 87. ठीक आहे, संख्या आहे 87, 8 स्टार आणि 7 ही संख्या आहे. या संख्येमध्ये 11 या संख्येला निशेष भाग जातो. कितीनं? 11. मग 11 भाग जाण्यासाठी स्टारच्या ऐवजी कोणता अंक असावा? काय करायचं बघा. पहिले तर एक घर सोडून बेरीज करा. 8 आणि 8 16, 16 आणि 7 23. किती आले? 23. इकडे पण बेरीज किती यायला पाहिजे मग? तर इकडे बी बेरीज यायला पाहिजे 23. ठीक आहे, किंवा मग अशी संख्या बेरीज यायला पाहिजे की या दोघांचा फरक किती आला पाहिजे रे? 11 आला पाहिजे. आता पहा 7 अधिक कोण घ्यावं लागणार आहे? स्टार. हे दोन अंक आहे. इकडे बेरीज 23 येईल. मग 23 आणण्यासाठी 7 मध्ये किती मिळवावं लागतात? तर 7 मध्ये 23 आणण्यासाठी आपल्याला मिळवावं लागतील किती? 16 मिळवावं लागतील. 16 आणि 7 23 होते. पण आपण 16 घेऊ शकतो का? नाही. स्टारच्या ऐवजी कोण घ्यायचा आहे? एकच अंक घ्यायचा आहे. म्हणून इथं आपण या दोघांचं 0 आणण्यासाठी इथं 23 आणू शकत नाही. का आणू शकत नाही? कारण इथं आपल्याला एकच अंक घ्यायचा आहे. 23 आणण्यासाठी 7 मध्ये 16 प्लस करावं लागतील. किती प्लस करावं लागतील? 16. म्हणून आता मी काय करणार? इथं शून्याच्या ऐवजी 11 येतात का बघणार. किती? 11. मग 11 आणून पाहू आपण. मग 11 कधी येतील इथं? 23 मधून किती मायनस केले की 11 येतात ते पहा. ठीक आहे, मग मला सांगा 23 मधून 11 गेले किती उरतात रे? तर उरणार 12. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या 23 मधून इकडे लक्ष द्या. आपल्याला इथं 11 आणायचे. किती आणायचे? 11. मग 11 आणण्यासाठी मी काय करतोय बघा. या 11 आणण्यासाठी इथून आपल्याला 23 मधून कोण वजा करावं लागेल? तर 12 वजा करावं लागेल. 23 मायनस 12. 23 मधून 12 गेले की बरोबर फरक किती येतो? 11. मग इथं 12 आहे का? नाही. इथं कोण आहे? 7. मग 7 मध्ये किती मिळवले की 12 होते? तर 7 मध्ये 5 मिळवले तेव्हा किती होते रे? 12. याचा अर्थ स्टारच्या ऐवजी कोण ठेवावं लागेल? 5. नाही तर ठेवून पाहू. 87 होता, 8 होता, स्टारच्या ऐवजी 5 ठेवतो आणि समोर कोण होता? 7. या संख्येला 11 ने निशेष भाग जाणार म्हणजे जाणार. आता पहा 11 7 77. ठीक आहे, 11 7 77. 87 मधून 77 गेले, उरले किती? 10. आणि हा 8 झाले 108. 11 नम 11 नम 99. 108 मधून 99 मायनस करा. किती उरणार? 9. आणि हा 5 किती होणार? 95. 11 8 88. 95 मधून 88 गेले, उरणार किती? 7. आणि हा 7 77 होणार. 11 7 77. पूर्ण भाग्याला बाकी काहीच उरलं नाही. कधी? जेव्हा स्टारच्या ऐवजी कोण घेतला? 5. 5 का घ्यावा लागला? कारण आपल्याला यांचा डिफरन्स किती आणायचा होता? तर 11 आणायचा होता. किती आणायचा होता? 11. म्हणून आपण तिथं 5 घेतले. 11 आणण्यासाठी 23 मधून आपल्याला 12 वजा करावं लागतील. इथं 7 अगोदरच होते. आपल्याला कोण पाहिजे होता? 7 मध्ये 5 प्लस केला तेव्हा त्याचे 12 होणार होते. म्हणून 23 मधून 12 गेले, बरोबर 11. म्हणजे स्टारच्या ऐवजी कोण आलं? तर स्टारच्या ऐवजी आला 5. अशा रीतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. बघा पुढचा प्रश्न. स्टार 6 स्टार 8
ठीक आहे, हा प्रश्न आहे 7 स्टार 6 स्टार 8. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याला 11 ने निशेष भाग जातोय आणि भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी एकच अंक घ्यायचा आहे, म्हणजे इथं जो अंक असणार आहे तोच अंक समोर येणार आहे आणि या संख्येला 11 ने सुद्धा निशेष भाग जाणार आहे. मग आता काय करतोय बघा, एक घर सोडून पहिले बेरीज करा. जसं की 7 आणि 6 ची बेरीज 13, 13 आणि 8 ची बेरीज करा, किती होत आहे 21. ठीक आहे, मग आता पहा लक्ष द्या इकडं. त्यानंतर काय करायचं आहे, या दोघांची बेरीज पण 21 आली पाहिजे. किती आली पाहिजे 21 स्टार अधिक स्टार. ठीक आहे, किंवा या दोघांची बेरीज एवढी आली पाहिजे की 21 मधून ती संख्या वजा केल्याच्या नंतर खाली या दोघांमध्ये फरक आला पाहिजे 11. ठीक आहे, मग शून्य आणण्यासाठी यांची बेरीज किती घ्यावं लागेल रे, तर शून्य आणण्यासाठी स्टारची बेरीज दोघांची 21 घ्यावं लागेल, पण किंमत दोन्हीची सारखी ठेवायची आहे. 21 ही कोणाची दुप्पट होऊ शकत नाही, म्हणून म्हणून इथं आपण 21 आणू शकत नाही आणि या दोन्हीचा फरक शून्य आणू शकत नाही. मग दुसरा पर्याय आपल्याजवळ 11 फरक आहे. मग 11 फरक आणण्यासाठी काय करणार आहे पहा लक्ष द्या इकडं. 11 फरक आणण्यासाठी या दोन्हीची बेरीज एवढी घ्या की 21 मधून ती संख्या वजा केली की 11 आली पाहिजे. मग काय करतोय बघा, 21 मधून किती वजा केले म्हणजे 11 होतात, तर 21 मधून 10 वजा केले तेव्हा 11 होतात. मग 10 वजा करण्यासाठी इथं काय करा, इथं 5 घ्या आणि इथं 5 घ्या, 5 आणि 5 10. मग आता पहा लक्ष द्या इकडं, 21 मधून 10 मायनस केले, किती राहिले 11. आला का फरक 11. याचा अर्थ स्टारची किंमत किती आहे, तर स्टारची किंमत दोन्ही ठिकाणी किती रे 5 आहे, म्हणजे 7 5 6 5 आणि 8 ही ती संख्या आहे. या संख्येला आता 11 ने निशेष भाग जातो, म्हणून स्टारची किंमत किती आली, तर स्टार बरोबर किती, तर स्टार बरोबर येणार आहे आपले 5. अशा पद्धतीने 11चा नियम आपण सोडवू शकतो किंवा 11चा नियम आपण लावू शकतो. बघा समोर, हा आता हा एक प्रश्न आहे, 8 ने निशेष भाग जाणार या संख्येला. हा एक प्रश्न आपण इथं सोडून घेऊ. 8चा नियम सोपा होता, आपण पाहिलं होतं 6 8 4 स्टार आणि 2 या संख्येस 8 ने निशेष भाग जातो, तर स्टारची किंमत आपल्याला इथं पण काढायची आहे. काय करतोय बघा लक्ष द्या इकडं, आपल्याला एक नियम 8चा नियम माहिती आहे. 8 न कोणत्या संख्येला भाग जातो रे, तर 8 न भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना सुद्धा 8 न भाग गेला पाहिजे. ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला 8 न भाग जातो त्या पूर्ण संख्येला 8 न भाग जातो. मग शेवटचे 3 अंक कोण आहे, 4 आहे स्टार आहे आणि 2 आहे, याला 8 न भाग गेला पाहिजे. मग 8 न भाग जाण्यासाठी काय करताय बघा लक्ष द्या इकडं, अशी संख्या इथं घ्यायची स्टारच्या ऐवजी की पूर्ण संख्येला 8 न भाग गेला पाहिजे. मग किती घेऊ शकतो पहा आपण. ठीक आहे, इथं जर समजा आपण एक घेतला तर 8 45 एक उरण 12 होते. ठीक आहे, 12ला भाग जात नाही. 2 घेतलं तर 8 45 2 उरतील 22 होतील. 3 घेतलं तर 32 होते. जसं की लक्ष द्या इकडं, समजा इथं स्टारच्या ऐवजी घेतले मी 3. किती घेतले 3. मग ही संख्या काय तयार होऊ राहिली पहा, इथं संख्या तयार होऊ राहिली 432 भागीला 8. आता भाग जातो का पहा, 8 पंच 40. ठीक आहे, आता 43 मधून 40 गेले, उरले 3 आणि हा 2 झाली 32. मग 8 एका 8 8 चोक 32. ठीक आहे, आता पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेल्यावर काय झालं, आता या 3 अंकाला जर का शेवटच्या 3 अंकाला जर का पूर्ण भाग जात असेल 8 न, तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 न निशेष भाग जातो. म्हणून स्टारची किंमत आपण इथं किती घेतली, तर स्टारची किंमत घेतली बघा आपण इथं 3. अशा रीतीनं कसोट्या हा प्रकार तुमचा इथं संपला. याच कसोट्याच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भागाकार हा प्रकार एकदम व्यवस्थितरित्या शिकवणार आहे. त्यासाठी कसोट्यांचे नियम व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला आता प्रत्येक, जर तुम्ही दोन्ही व्हिडिओ कसोट्यांचे व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्हाला प्रत्येक संख्येची कसोटी तयार करता येईल. ठीक आहे, ज्यांच्या कसोट्या तयार करता येत नाही त्यांचे मी तुम्हाला नियमित शिकवलेले आहे. आता तुमचं काम एकच आहे, तुम्ही काय करायचंय, तुम्ही कसोट्याच्या प्रकारावर जेवढे प्रश्न तुम्हाला कुठं पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये भेटतील तिथं फक्त एक प्रॅक्टिस म्हणून काय करायचे ते सोडवायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार घेऊन येत आहे आणि भागाकाराच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद, थांबतो इथं. जय हिंद.